नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर। आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये विकसनशील देश जे आहेत या देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये येणारे जे अडथळे आहेत, या अडथळ्यांचे असणारे जे घटक आहेत त्यापैकी एका घटकाचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय, तो म्हणजे शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे। आता विकसनशील देशांचा जर आपण अभ्यास केला तर विकसनशील देशांचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की विकसनशील देश हे कसे आहेत, हे देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जातात। कृषीप्रधान देश म्हणजेच ह्या देशामध्ये शेतीवर अवलंबून असणारी जी लोकसंख्या आहे, लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे। राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा असणारा वाटा हा विकसित देशांपेक्षा अधिक आहे। आपण जर भारताचा विचार केला तर आजही भारतामध्ये 60% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आत्ताही 18% वाटा हा शेती क्षेत्राचा आहे। हेच प्रमाण आपण प्रगत देशांच्या संदर्भात अभ्यासलं तर प्रगत देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नापैकी शेती क्षेत्राचा वाटा हा सरासरी 3 ते 4% कमी आहे। म्हणजेच त्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये शेती क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु ह्या शेती क्षेत्राची असणारी जी उत्पादकता आहे ही उत्पादकता मात्र कमी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। बघा, एका बाजूला आपण काय म्हणतोय की अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्येच शेतीची उत्पादकता कमी आहे आणि म्हणूनच त्या देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होतात। मग आता ही शेतीची उत्पादकता कमी का आहे ह्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहे, कारण ह्याची कारणं जर आपण अभ्यासली तर ती दूर करता येतील आणि ती दूर करण्यासाठी उपाययोजना करता येतील। त्याची अंमलबजावणी केल्यास आपल्याला विकासामध्ये येणारे हे अडथळे दूर करता येऊ शकतील। म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी शेतीच्या उत्पादकतेविषयी अभ्यास करायचा आहे। आता शेतीच्या कमी उत्पादकतेच्या कारणांचा अभ्यास करण्यापूर्वी शेतीची उत्पादकता म्हणजे काय ह्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत। मग त्याच्यामध्ये शेतीच्या उत्पादकतेची व्याख्या केलेली आहे। शेतीची उत्पादकता म्हणजे उत्पादनाचे तंत्र स्थिर असताना किंवा दिलेले असताना विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट आकारमानाच्या शेतजमिनीत होणारे उत्पादन होय। म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं आहे, उत्पादनाचं तंत्र कसं आहे, स्थिर आहे, ते बदलत नाही। स्थिर असताना दिलेला आकारमान किंवा विशिष्ट प्रदेश म्हणजे विशिष्ट शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीमध्ये झालेले उत्पादन म्हणजे शेतीची उत्पादकता। मग आता त्या ठिकाणी हे जे उत्पादन आपण घेतोय ते उत्पादन किती येतं आहे, आपण किती त्या ठिकाणी इनपुट किती वापरणार आहे आणि त्यामार्फत आपल्याला किती आउटपुट प्राप्त होणार आहे, त्याच्यावरनं आपल्याला शेतीची उत्पादकता काढता येते। आता शेतीच्या उत्पादकतेचा जर आपण अभ्यास केला तर बघा, शेतीची उत्पादकता हे 2 प्रकारे मोजता येते। शेतीची उत्पादकता ही प्रति हेक्टरी आणि प्रतिमानसी अशा 2 पद्धतीने आपल्याला ही उत्पादकता मोजता येते। आता प्रति हेक्टरी उत्पादकतेचा जर आपण विचार केला तर प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजे लागवडीखालील शेती क्षेत्रात दर हेक्टरी होणारे सरासरी उत्पादन होय। म्हणजे एका हेक्टरमध्ये सरासरी किती उत्पादन येतं आपलं, ती उत्पादकता म्हणजे सरासरी किंवा प्रति हेक्टरी शेतीची उत्पादकता होय। त्याच पद्धतीने आपल्याला प्रतिमानसी उत्पादकता काढता येऊ शकते। उत्पादकतेचा अभ्यास करताना शेतीची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकताच मोठ्या प्रमाणामध्ये विचारात घेतली जाते। आता या शेतीच्या उत्पादकतेची जर आपण तुलना केली तर बघा, भारतामध्ये गव्हाचं सरासरी उत्पादन हे 2750 किलोग्रॅम आहे, ते त्याच्यानंतर तांदूळाचं जे उत्पादन आहे 1990 किलोग्रॅम आहे आणि कापूस 227 किलोग्रॅम आहे। आता हेच उत्पादन जर आपण चीनमध्ये विचारात घेतलं
तर चीनमध्ये गव्हाचं उत्पादन 3670 म्हणजे भारतापेक्षा जास्त. त्याच्यानंतर आपण विकसित देश अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये तांदळाचं उत्पादन विचारात घेतलं तर प्रति हेक्टरी 6350 किलोग्राम एवढं उत्पादन होतं. भारतामध्ये किती आहे ते 1990 म्हणजे आपल्यापेक्षा 6 पटीने त्यांचं उत्पादन जास्त आहे. बघा, विकसित देश आहे, शेती क्षेत्रात काम करणारी लोकसंख्या कमी आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा कमी आहे आणि तरी देखील त्यांच्या शेतीची असणारी जी उत्पादकता आहे ही उत्पादकता आपल्या देशापेक्षा 6 पटीने जास्त आहे. आणि म्हणून अल्पविकसित किंवा विकसनशील देशाची शेतीची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. मग उत्पादकता कमी असण्याची कारणं कोणती आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. बघा, याची कारणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पहिला घटक या ठिकाणी सांगितलेला आहे पावसावरचा जुगार. विकसनशील देशांमध्ये असणारी जी काही शेती आहे ही शेती पावसावरचा जुगार आहे. म्हणजेच काय, तर जो पाऊस आहे या पावसावरच शेती केली जाते. या देशांमध्ये लागवडीखालील फार मोठं क्षेत्र आहे, परंतु या क्षेत्रापैकी जास्त क्षेत्र हे कोरडवाहू स्वरूपाचं आहे. कोरडवाहू स्वरूपाचं म्हणजे काय, कोरडवाहू शेती म्हणजे काय, तर कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी पर्जन्य आहे, पाऊस पडतो त्या कालखंडामध्येच फक्त उत्पादनाचं पीक घेतलं जातं, इतर वेळेस उत्पादनाचं पीक घेता येऊ शकत नाही. म्हणजेच काय, वर्षभरातून फक्त 4 ते 5 महिने किंवा एकच उत्पादन आपण घेणार आहे, इतर वेळेस ती जमीन पडून राहणार आहे. त्याचबरोबर अशी जी कोरडवाहू शेती आहे या कोरडवाहू शेतीमध्ये रासायनिक खतं, अधिक उत्पादन देणारी संकरित बी बियाणं इत्यादींचा वापर आपल्याला करता येऊ शकत नाही. म्हणजे काय झालं की उत्पादकता कमी असणारी बी बियाणं आपण वापरणार, वर्षभरातून एकच पीक आपण घेणार, इतर जी काही अन्नधान्य आहे याचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे शेतीचं असणारं जे स्वरूप आहे हे स्वरूप कसं आहे, फक्त उपजीविकेपुरतं आहे. हे लोक शेती कशी करतात, तर आपली उपजीविका आपल्याला भागवता आली पाहिजे म्हणून शेती करतात, परंतु इतर कारणांसाठी त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, आपण कशा पद्धतीने नफा मिळवू शकतो असा विचार हे शेतकरी करत नाही आणि त्याच्यामुळे शेतीचा विकास घडून येत नाही, शेतीची उत्पादकता ही अत्यंत कमी राहते. आपण जर भारताचा अभ्यास केला तर भारतामध्ये एकूण लागवडीखालील असणारी जी शेतजमीन आहे ह्या शेतजमिनीपैकी फक्त 26% शेतजमीन ही ओलिताखाली आलेली आहे, ज्याच्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा त्यांना प्राप्त झाल्या. तिथे शेतीमध्ये आधुनिकीकरण घडवून आणता येतं आहे, तंत्रज्ञानाचा वापर करता येतो आहे, 12ही महिने शेती करता येते, परंतु उर्वरित जे क्षेत्र आहे ते कोरडवाहू स्वरूपाचं आहे. तिथे संकरित बी बियाण्यांचा वापर करता येऊ शकत नाही, तिथे वर्षातून एकच पीक घ्यावं लागतं, आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरू शकत नाही आणि त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता ही अत्यंत कमी राहते. त्यानंतर दुसरा घटक सांगितलेला आहे धारण क्षेत्राचे लहान आकारमान. आता विकसनशील देशांमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे. लोकसंख्येतली जी काही वाढ आहे ही वाढ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देशामध्ये लोकसंख्या अतिरिक्त झालेली आहे आणि या शेती क्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणामध्ये या लोकसंख्येचा भार निर्माण होतोय. बघा, लोकसंख्या सातत्याने वाढत गेली, परंतु उद्योग किंवा सेवा क्षेत्राचा त्या प्रमाणामध्ये विकास झाला नाही, त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही. इतर क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यामुळे हे सर्व श्रमिक काय करतात, शेतीवर अवलंबून राहतात आणि त्याच्यामुळे शेतीवर या लोकसंख्येचा भार सातत्याने वाढत गेला. आता जसा जसा भार वाढत गेला तसं तसं त्या क्षेत्राचं अपखंडन किंवा उपविभाजन होत गेलं. म्हणजेच काय, तर तुकडे त्या ठिकाणी शेतीचे पडत गेले, मग वाटणी झाली, या वाटणीमुळे शेतीचे तुकडे झाले आणि त्या धारण क्षेत्राचं जे काही आकारमान आहे हे आकारमान लहान 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 होत गेलं. जसं जसं भावांचा वाटा वेगळा वेगळा झाला तसं प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जी जमीन आहे ही जमीन वेगवेगळी होत गेली.
मग अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ही शेतजमीन जी आहे, ह्या शेतजमिनीचं जे आकारमान आहे हे अतिशय लहान झालं. भारतामध्ये धारण क्षेत्राचं सरासरी आकारमान 1.82 हेक्टर एवढं लहान आहे. मग एकूण धारण क्षेत्रापैकी 58% धारण क्षेत्र हे जर लहानच आहे, तर या लहान धारण क्षेत्रामध्ये आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येऊ शकत नाही. तिथे तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करता येऊ शकत नाही. शेतीमध्ये कायम स्वरूपाच्या ज्या काही उपाययोजना आहे, ज्या सुधारणा आहे, त्या आपल्याला करता येऊ शकत नाही. तिथे आपल्याला आधुनिक स्वरूपातून काही नवीन मळे म्हणा किंवा नवीन उत्पादनाची प्रक्रिया आपल्याला घेता येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या उत्पादनामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून शेतीचं जे उत्पादन आहे, आता मग हे लहान धारण क्षेत्र असल्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच त्यांना शेती करावी लागणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे त्यांचं उत्पादन कमी होत जातं आणि म्हणून शेतीचं जी उत्पादकता आहे, ही उत्पादकता कमी राहिल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे अपूर्ण जलसिंचन. बघा, आपण जर विचार केला की अल्पविकसित देश आहे, या अल्पविकसित देशामध्ये जलसिंचनाच्या ज्या सुविधा आहे, या सुविधा अपूर्ण आहेत. कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 28% क्षेत्रालाच बारमाही पाण्याचा पुरवठा होतो आणि उरलेली 62% जमीन ही कोरडवाहू स्वरूपाची आहे. या कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन वाढीचे प्रयोग आपल्याला करता येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शेतीची जी उत्पादकता आहे, ही शेतीची उत्पादकता कमी राहते. बघा, हरित क्रांती जी काही आहे, ही हरित क्रांतीसुद्धा कुठे घडून आली की जिथे जलसिंचनाच्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहे, त्याच क्षेत्रामध्ये ही हरित क्रांती घडून आली. परंतु अशा कोरडवाहू क्षेत्रामध्ये नवीन प्रयोग करणंसुद्धा आपल्याला शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता कमी राहते. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे पारंपरिक शेती पद्धती. अल्पविकसित देशामध्ये बहुतांश शेतकरी आजही पारंपरिक आणि कालबाह्य शेती पद्धतीचा वापर करतात. त्याच्यामुळे दर हेक्टरी उत्पादकता कमी राहते. घरगुती बियाणांचा वापर करणं, मशागतीची जुनाट पद्धत किंवा जुनाट साधनांमार्फतच मशागत करणं, या सगळ्या कारणांमुळे काय होतं आहे की शेतीची असणारी जी उत्पादकता आहे, ही उत्पादकता कमी राहते. नवीन संकरित स्वरूपाची बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं यांचा वापर त्यांच्याकडनं केला जात नाही आणि त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन वाढू शकत नाही. या शेतीची असणारी जी काही उत्पादकता आहे, ही उत्पादकता कमी राहिल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक आहे अपूर्ण वित्त पुरवठा. बघा, अल्पविकसित देशांमध्ये शेतकरी जे आहे, हे शेतकरी अत्यंत गरीब आहे. त्यांना स्वतःचं भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही आणि म्हणून या शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडते. मग हे जे कर्ज आहे, हे कर्ज संघटित क्षेत्रातील ज्या काही बँका आहे, ह्या बँका पूर्णपणे पुरवू शकत नाही. बँकेकडनं तुम्ही जर एकदा कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड झालेली नसेल, तर पुन्हा दुसरं कर्ज बँक देऊ शकत नाही. मग अशामुळे काय होतं की हे जे शेतकरी आहे, हे शेतकरी असंघटित क्षेत्रातील सावकार किंवा सराफी पेढीवाले यांच्याकडून कर्ज घेतात. मग ते त्यांना अधिक व्याजदराने कर्ज देतात, त्यांची फसवणूक करतात. कर्जाच्या खोट्या हिशोबामुळे कर्जाची परतफेड दामदुप्पटपणे त्यांना करावी लागते आणि त्याच्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी गरीब आणि स्वतःचं भांडवल त्या ठिकाणी वापरू शकत नाही. त्याची पिळवणूक केली जाते. त्याच्यामुळे तो शेतकरी त्या शेतीमध्ये सुधारणा करू शकत नाही आणि सुधारणा न झाल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी राहते. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे सदोष विक्री व्यवस्था. आता शेतमालाची असणारी जी काही विक्री व्यवस्था आहे, या विक्री व्यवस्थेमध्ये अनेक दोष असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता सर्वात महत्त्वाचा घटक जर या ठिकाणी आपण विचारात घेतला तर शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची किफायतशीर किंमत या ठिकाणी मिळत नाही आणि किफायतशीर किंमत किंवा बाजारभाव न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. आता ह्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर बघा,
शेतकऱ्यांचा शेतमाल जो आहे हा शेतमाल एका विशिष्ट कालखंडात तयार होतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्याच हंगामामध्ये जर या शेतमालाची आपण विक्री केली तर पुरवठा प्रचंड असल्यामुळे किमती कमी होतात आणि कमी किमतीला या शेतकऱ्याला त्या शेतमालाची विक्री करावी लागते. परंतु हा शेतमाल जर त्यावेळेस विक्री नाही केला, तो जर साठवून ठेवला आणि किंमत वाढीनंतर जर शेतमालाची विक्री केली तर चांगल्या प्रकारे किंमत मिळू शकते. परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी थांबण्याची किंवा थांबू शकत नाही, कारण त्याच्याकडे पैसेच नसतात थांबण्यासाठी. पूर्वी त्याने खर्च केलेला आहे उत्पादनासाठी आणि त्याला कर्जाची सुद्धा परतफेड करायची आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचबरोबर त्या शेतकऱ्याकडे साठवणुकीच्या सोयीसुविधा नसतात. उंदीर किंवा घुशींमुळे त्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. योग्य प्रमाणावर थांबण्याची त्यांची त्या ठिकाणी तयारी नसते आणि म्हणून या ठिकाणी जर आपण अभ्यास केला तर अशा पद्धतीने आपल्याला त्या शेतकऱ्याला आहे त्याच किमतीमध्ये त्याची विक्री करावी लागते. त्याचबरोबर शेतमालाची जी विक्री आहे ही विक्री वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना करावी लागते आणि हे व्यापारी त्यांना अतिशय कमी भाव देतात. शेतमालाची विक्री ही शेतीपासून अंतिम उपभोक्त्यांपर्यंत अन्नधान्याची व शेतीतून निघणाऱ्या कच्च्या मालाची पाठवणी करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहे यांचा समावेश या विक्री व्यवस्थेमध्ये केला जातो. आता शेतमालाची विक्री डायरेक्ट ग्राहकापर्यंत करता येऊ शकत नाही. हे जे मध्यस्थ आहे हे मध्यस्थ या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करतात. त्या शेतकऱ्याला त्याचा खर्चसुद्धा कधीकधी भरून काढता येऊ शकत नाही आणि योग्य स्वरूपाची किंमत न मिळाल्यामुळे तो शेतकरी सदोष पद्धतीने त्याचं उत्पादन घेऊ शकत नाही. उत्पादन वाढीचं त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन प्राप्त होऊ शकत नाही आणि फक्त उदरनिर्वाह चालवता यावा ह्या उद्देशानेच ते शेतकरी शेती करतात आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवता येऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे साठवणुकीच्या अपूर्ण सुविधा. आताच आपण पाहिलं की शेतमाल जर साठवला तर चांगल्या प्रकारे किंमत त्या शेतमालाला मिळू शकते, पण या शेतकऱ्याची प्रतीक्षा क्षमता कमी असते, म्हणून साठवणुकीच्या सुविधा असल्या पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करण्यासाठी गोदामं असली पाहिजे. ज्या नाशवंत वस्तू आहे या नाशवंत वस्तू ठेवण्यासाठी आपल्याकडे कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृह असली पाहिजे. आता हा जो माल तिथे ठेवलेला आहे गोदामांमध्ये, या गोदामांमध्ये ठेवलेल्या मालाच्या तारणावर जर शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने आपण कर्ज पुरवठा केला तर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा क्षमतासुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. परंतु आपल्याकडे अशा साठवणुकीच्या सुविधा अपूर्ण आहेत, त्यामुळे शेतमाल योग्य पद्धतीने साठवता येऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. आता ह्या संदर्भातच आपण जर अभ्यास केला तर बघा, ह्यावर्षी जो कोरोनाचा कालखंड होता, अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे द्राक्ष बागायतदार होते या द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड प्रमाणामध्ये द्राक्षाचं उत्पादन झालं, पण विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमुळे सगळे रस्ते बंद आहे, विक्रीसाठी बाहेर कुठे जाता येत नाही आहे, निर्यात करता येत नाही आहे, उत्पादन तर झालं आहे आणि कोल्ड स्टोरेज आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे तो ठेवता पण येऊ शकत नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना काय करावं लागलं की एक्सपोर्टसाठी असलेल्या मालाचं सुद्धा मनुक्यामध्ये रूपांतर करावं लागलं आणि त्याचं मनुके तयार करावे लागले. मग साठवणुकीची ही जर सुविधा आपल्याकडे अवेलेबल राहिली असती तर ह्या शेतकऱ्यांचं आज या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नसतं. पण आपल्याकडे अशा साठवणुकीच्या सुविधांचा विकास झालेला नसल्यामुळे हे नुकसान या शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे कोरडवाहू शेती संशोधनाकडे दुर्लक्ष. अल्पविकसित आणि विकसनशील स्वरूपाचे जे देश आहे या देशामध्ये निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू स्वरूपाचं आहे आणि असं असूनही देशातील विद्यापीठे बागायती शेतीच्या संशोधनावरच लक्ष केंद्रित करतात. ही कोरडवाहू स्वरूपाची जी शेती आहे या शेतीमध्ये कशा पद्धतीने आपण विकास घडवून आणू शकतो
ह्या संदर्भातलं संशोधन त्या ठिकाणी केलं जात नाही. कोरडवाहू क्षेत्र दुर्लक्षितच ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता आपल्याला वाढवता येऊ शकत नाही. अशी जी काही ही सगळी कारणं आहे, ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला शेतीची जी उत्पादकता आहे, विकसनशील देशाची शेतीची जी उत्पादकता आहे, ही उत्पादकता कमी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. थँक्यू.